4 लोक, 10 लोक, 8 लोक, 1000 लोक, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, डू व्हॉट यू लव्ह. तुम्हाला जे करायला आवडते, म्हणजे मी खूप टॉकेटिव्ह आहे. मला हाय गाईज, वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. सो येस, फायनली आम्ही आता डिसाईड केलंय म्हणजे कुठेतरी जाऊयात, कारण की खूप दिवसांपासून असं होतं की आम्ही कुठे जात नव्हतो, म्हणजे ॲज सच कुठेतरी कॉफी प्यायला किंवा एखाद्या कॅफेमध्ये असं होतच नव्हतं. सो वी डिसाइडेड की आज कुठेतरी जाऊयात 15-20 मिनिटांसाठी का असे ना. इथल्या जवळचा एक कॅफे मी बघितलाय, सो आम्ही जातोय आता आणि थोडंसं मस्तपैकी माइंड फ्रेश होईल, कारण की रोज ते ऑफिसमध्ये बसायचं आणि जस्ट मी लॅपटॉप शटडाऊन केलाय आणि मग माझ्या डोक्यात असं अचानक प्लॅन ठरला. सो यस, मी असं काहीतरी सिम्पल रेडी झाली आणि आता बघूयात. आणि आज मी लवकर रेडी झाली आणि शुभमचा कंटिन्यू टाइमपास चालू आहे. मी त्याला बोलवते, 1 मिनिट. आणि आता कॅमेरा समोर बोलवे. शुभम चला. उडे गए तब तेरे. प्रत्येक वेळेस गाईज, तुमच्या घरात पण असं कोणी आहे का की त्याला प्रत्येकच आपण जिथं कुठे जायला निघालो, वॉशरूम 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 प्रत्येक वेळेस. आणि आज मी अनेशा पटकन तयार झाली होती, कारण की इथंच जायचंय जवळ. सो काहीच नाही, फक्त एक पटपट ड्रेस घातला, रेडी झाले आणि आम्ही आता निघतोय. आणि सर गेले वॉशरूमला, सो लेट्स वेट फॉर हिम. A few moments later. कधीतरी माणूस जातो सुखानी, ती एक ठिकाण आहे जिथे सुखानी राहायला भेटतं माझ्यासारख्या माणसाला. आणि त्याच्यात पण हे असे एक ठिकाण हे तुम्हाला हसून बोलताना वाटतंय ते, पण ते बाई हे ते ऑब्सेशन वाली पोरगी नाही कधी. नो नो. सो यस, आम्ही आता जस्ट असंच रॅन्डम ठरवलं की कॅफे मध्ये जाऊ, कारण की थोडस माइंड फ्रेश होईल. घरी कॉफी पिणं आणि कॅफे घरी कॉफी पिणं आणि कॅफे मध्ये कॉफी पिण्यामध्ये खूप फरक आहे. आणि आय नो की आपले सिरियसली फार फरक आहे. माझ्याच बाजूने बोलतोय ना, तुझ्याच बाजूने बोलतोय ना, की आय नो आपल्या सर्वांचे पॅरेंट्स असे असतात की तुम्हाला काय गरज आहे कॅफे मध्ये जायची, 100, 150, 200 रुपयाची ती कोल्ड कॉफी, हॉट कॉफी. अरे तुझ्याच बाजूने बोलतोय यार. हे बघा, याच्या बाजूने बोलावं तिकडून बघ असं बोल. हे हा काय लुक आहे म्हणाली. ठीक आहे. सो आय नो आपल्या सर्वांचे पॅरेंट्स असं बोलतात, पण तिथं जाऊन थोडंसं पीस ऑफ माइंड भेटतं. त्या कॅफेमध्ये शांत असे छान म्युझिक चालू असतं आणि ते 200-300 रुपये असतात, ते वर्थ इट असतात. असं नाही, सिरियसली वर्थ इट असतात, म्हणजे खरंच वर्थ इट असतं बाबा. ह्या ब्लॉगची एडिटिंग आमच्या दोघांपैकी ना काहीच कोणीतरी एक करणार आहे. माहित नाही कोण करणार आहे, कारण की आम्ही अल्टरनेट ज्याला वेळ असतो ना तो एडिटिंग करतो. जेव्हा मी ही एडिटिंग करेल, जर मी ही एडिटिंग केली ह्या ब्लॉगची, मी केली, मी करणार आहे, मी करून घेईल, डोंट वरी. अरे मी काहीच नाही करत आहे आईला बाबा. सो मला मी आता असं डिसाइड, गाईज हेच डिसएडव्हान्टेज असतात. जनरेशन गॅप बघूच नको का? नाही, नको बघूच नको का? जनरेशन गॅप तुम्हाला एक माहिती का? जनरेशन गॅप तो आमच्या दोघांमध्ये. मी आहे जेनझी, हा आहे मिलेनियल. काय असं तुमचं ते पण एवढं कठीण आहे. पडलं का फंबल? मी आहे जेनझी, हा आहे मिलेनियल. हा तेच ते मिलेनियल. काय असतं ते कारण की आपल्या आता बघा सगळीकडे ना इंस्टाग्रामवर जेनझी प्रोटेस्ट चालू आहे, पण मिलेनियल असतं. मिलेनियल हा आहे हा तेच मी इथं खाली टाकलं. हा खरंय ना, मिलेनियल ते ओके. हा, आणि आमचं पुढचं जनरेशन आहे जेन अल्फा. पुढची जनरेशन बघा ना किती सोपे. आता आम्ही जेन झी, आमच्या दोघांचं पुढचं जनरेशन जेन अल्फा. काबर तर बोलता येत नाही म्हणून. त्याच्या पुढचं जनरेशन जेन. वरती बघितली का तुम्ही? ते नावच किती कठीण आहे. तिकडे बघ ना, तिकडे बघत जाय ना, येऊन जाऊन माझ्याकडे असं का बघते? भीती वाटते यार म्हणाली. माझ्या मागे काही कृत्य नसते केले. हा, आणि आता हे जेवढी टॅव करतोय फ्रॅक्शन ऑफ द सेकंड माझ्या डोक्यात एक विचार आलाय गाईस. मी याला माझ्या आयुष्यातले कोणते पण रॅन्डम क्वेश्चन्स विचारते, कोणते पण. आता म्हणजे मला आयुष्यातले का बरं? पण मग तुझ्या आयुष्याची कसं? अरे पण तुझ्या आयुष्यात म्हणजे हिचं आता ही आहे 26 ची. 26 सांगितलं
का बरं? सॉरी, ही आहे 15 वर्षांची. क्या? म्हणाली, पण ते बालविवाह होऊन जाईल ना म्हणाले. कॅमेरा समोर एज सांगायचं बरं, जास्त असतं. सांगायचं मुलीचं होतं. वय आणि मुलाची सॅलरी कधीच नसते विचारायची. आता आजकाल असं अपडेटेड मुलीचं जनरेशन सांगतात. आलेलं आहे की मुलीचं वय पण नाही, सॅलरी पण नाही, काहीच नसते विचारायची. हा खुले आम मला कॅमेरा समोर वय बरं, विचारतोय. जास्त सांगायचं होतं का? सॉरी, ही ती 30ची. बरं, 35ची. नाही, जेनझी आहे म्हणजे तुम्हाला कळून जाईल. जाऊ द्या, मला काय एवढं गरजच नाही बोलायची. मी काय एवढी घाबरते. तेच ना, मी कंटिन्युअस 2005ची. 2005 पण दिसली ना काय सो माझे रॅन्डम हा. कोणते पण क्वेश्चन 5, 7, 10 मी याला विचारेन आणि आता वेळ झालाच आहे आणि आता नाही, पूर्ण नाही, तसं काहीच नाही म्हणाली. जायचं, आपला वेळ होतोय. एक नाही नंबर यार. 2 नंबरला किती वेळ थांबलो ना 2 मिनिट, 2 नंबरला 2 मिनिट, एवढं काय त्याच्यात. लुक नको देऊ, तिकडे बघ. ते ऑब्सेशन आठवतं यार, हा? नको. सो आम्ही एवढा वेळ थांबलोय का तू का बरं? काय? आम्ही एवढा वेळ थांबलोय हा. तर मी याला काहीतरी क्वेश्चन्स विचारूनच घेते. वेळ होते Okay. आम्हाला, ऍक्च्युली वेळ होतोय. सो माझा मी इथे विचारते की मी ठरवून घ्या, मी जाऊ. अरे यार विचारते जल्दी बोल, पण नाशिक निकाल. मेम्स माझा नवरा मेम्स टाकायची गरज नाही. सर्व मेम्स त्याचे प्रो लेवलच्या मेम्स पॅटे गाईज, पण तो काही मेम्स इथं बोलू नाही शकत. पण त्याच्या मेम्स तुला ती आठवली का? अरे वाटू दे ना काहीतरी आईला. शिक्षकाच्या मुलीशी गाईज. मी एका हिला 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 कधी पण आहे ना, ती अंगेन खात्रम ते ती आठवली. मला नाही आठवत, तिला आठवती. तिचा असा चेहरा बघितला का लय समजून घ्यायचं हिला काहीतरी वेळ आठवलंय. म्हणजे काय यार. सो एवढा टाइमपास हा. होतोय पण याला ते क्वेश्चनचे आन्सर द्यायचे नाही. सो माझा फर्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी असा आहे की मला 10th ला किती पर्सेंट होते? 10th ला तुला तर माहिती विचारलं, जस्ट मला विचारलं. माहिती आहे. ओके. घरच्यांना माहिती? तुझ्या घरच्यांना माहिती हा. का? हा. ओके, मी होतो तेव्हा. काय म्हणाली पण सांगू तर शकतो ना यार. बरं, हिला काहीतरी चांगल्या रेंज मध्ये होते. ठीक आहे, तेव्हा तर ते ऍक्च्युली पेपर इझी होते, आलेले होते आणि काहीतरी चेक किती करताना होते? पण किती इझी. होते? सो दॅट्स वाय तिला काहीतरी 94.4. अशा पद्धतीने माझ्या नवऱ्याचा आन्सर चुकला आहे. मला 95.4. नाही. थांब एक मिनिट. दोन option झालेले. 92 to 96 च्या मध्ये. ते तर मग सर्व जगाला माहिती आहे मला ते होते एवढे कोणत्या पर्सेंट. जगाला माहिती? म्हणजे कोणत्या जगात आता जगाला? तरी या सगळ्या जगाला कोण चार कळलंच लोक? ना. कोण जग? हा? कोण चार लोक? गाईज हा हे का बोलते माहिती याच्या मागचं रिझन फक्त हा. मलाच माहितीये. कोण 4 लोक सांगू मी सांगते आता. मृणालने एक हा? पोएट्री केली होती ना मृणाल? हा त्याच्यावर मी एक पोएट्री केली होती. म्हणजे मला असं वाटतं की मृणाली एकदा चिडली होती, तर ती अशी चिडली, झोपेतून उठली आणि कोण चार लोक हे करायला लागली होती. कोणतरी बोलत तिला 4 लोक. मला असं बोललं होतं की ब्लॉगिंग करताय तर 4 लोक बघतात आणि 4 पण लोक ऍक्च्युली बघायला गेले तर भरपूर लोक बघू राहिले. के मध्ये लोक बघू राहिले. 4 लोक. तर बोलता की 4 लोक बोलतात. त्या दिवशी ऍक्च्युली मी खूप डिप्रेस फील केलं होतं. मला खूप ऍक्च्युली रडू पण हो, आलेलं की रडली हा? पण त्या दिवशी. खरं बोलणं शुभ आता हे तर खरंच बरोबर आहे. खरं सांगायचंय, खरं बोल, हे तरी खरं बोल. खरंच आहे ना. हा. सो मला फोन हे आलेला. असं लोक नको देत जाऊ तुम्हाला. मग हे तरी खरं बोल. हे अजिबात मजाक करायची गोष्ट नाही. मी कुठे मजाक केली हा. मग? तर मला फोन आलेला कोणाचं आणि ते पण बोलले सांग. आता मजाक करायचं नाही बोलते आणि आता हसते. कोणाचा? जाऊ दे, नको सांगू, जाऊ दे बिचारी. घेऊ थोडं शांत होऊन जा. तिचं अंगातलं निघू दे बाहेर. मला विचारायचं. फोन आलेला तिचं- आणि तिचं खूप माझे होतंच. खूप जवळचे आणि ते बोलले की कशाला ब्लॉगिंग करायची आहे की 4 लोक बघतात. हे काही नवीन चालू केले आहे ना जॉब तुम्हाला त्याच्यावर ही एवढी हुशार की 4 लोक बघता असं बोलले समोरचे, तर त्याच्यावर ही सांगते 4 नाही 1000 लोक बघतात म्हणे. हे उत्तर आहे का? समोरचा कोणत्या वेणी बोलतोय, आपण कोणत्या वेणी बोलतोय हे कारण तर की काहीच बघावं. मी झेनझी आहे. मी स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देणार आहे. समोरच्याने सॅरकिझम घेतलंच नाही. तो डायरेक्ट फोन ठेवून दिला त्याने. बाबा काय बोलावं काय नाही. बोला.
तर मग हा. माझं असं म्हणजे मला आता हे सांगायचं आहे की बिंग अ जेनझी मला असं वाटतं की डोंट केअर अबाउट 4 लोक 10 लोक 8 लोक 1000 लोक. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, डू व्हॉट यू लव्ह. तुम्हाला जे करायला आवडते म्हणजे मी खूप टॉकेटिव्ह आहे, मला खूप जास्ती बोलायला आवडतं, मी बोलू शकते, मला फिरायला आवडतं. वायबार बकवास सॉरी कामाचं नॉलेजेबल सगळं बोलते. हा. तर मला फिरायला आवडतं, मला सर्व करायला खूप आवडतं. तर मला हे ब्लॉगिंग मी चालू केलं आणि मला खूप वन ऑफ द म्हणजे एकदम जवळचं व्यक्ती 4 लोक बघताय कशाला करायचंय ब्लॉगिंग, पण त्यांनी आमचा नाद सोडून दिलाय. त्या त्यांना कितीही सांगा यांना ते करायचं हे तेच करणार आहे. जास्त होते जास्त काही नाही. पुढे वाढा. दुसरा क्वेश्चन असा आहे की माझा फेवरेट कलर आहे लाईट कलर. लाईट कलर लाईट कलर. ऐक ना, आपण एक घोळ केलाय, आपण ब्लॉग चालू केला आणि लाईटच नाही लावली. तर आता आम्ही लाईट पण लावलाय. लाईट विसरून गेली तुम्हाला. असंच तिला फक्त शुभम किती वेळा वॉशरूमला जातो, किती वेळा बाहेर येतो, किती वेळा पाणी टाकतो, या गोष्टींची तिला घेणे नाही, बाकी काही घेणे नाही. आता समोर कॅमेरा समोर केव्हाची उभी, माझ्या आधीपासून उभी आहे तरी लाईट लावलेली नाही, हिच्या लक्षात नाही आलं. 12 मिनिटाचा होऊन गेला, कशाला लक्षात 12 मिनिटाचं झाल्यावर कशात लक्ष द्यायला पाहिजे. 3 मिनिटात आता स्क्रिप्ट जमणार आहे. काय माली माझ्याकडे आहे यार क्वेश्चन रेडी, माझ्या मनात रेडी आहे. एक काम कर, तू करून घे, मी जाऊ मित्राकडे माझ्या. अरे माझ्या डोक्यात रेडी, मी काही करेल गाईज. आणि हा वॉशरूमला गेल्यामुळे ब्लॉग चालू केलाय. हा असं काही नाही. हा म्हणजे एवढं गिल्ड द्यायचं मला वॉशरूमला जायचं. एवढा मोठा गुन्हा केला, एक डायरेक्ट ब्लॉग चालू राहिला. एवढं व्हायरल करायचं मला. खाणं एवढं व्हायरल आम्हाला बोलले ना 4 लोक बघताय, आम्ही आता माझं खाणं पण व्हायरल केलं, माझं वॉशरूम पण व्हायरल केलं. काय पर्सनल डोंट केअर अबाउट 4 लोक गाईज. मी इंस्टाग्रामला एक रील बघितली, 4 ने 1000 बघू राहिले. 4 लोकांना सोड, तू 4000 बघू राहिले. डोंट केअर अबाउट XYZ अमाउंट ऑफ पीपल गाईज. जेव्हा आपण कोणी असं म्हणतो ना की लोक बघताय, बॅक टू सेकंड क्वेश्चन. बॅक टू मोटिवेट करू दे ना. पहिलं संपलं, दुसरं चालू झालं, परत तू पहिल्यावर गेली. तुला कदाचित त्याच्यावरच करायचं असं वाटत. मला उत्तर द्यायचंय यार शुभम, मला उत्तर द्यायचंय. सो जेव्हा लोक असं म्हणतात ना की चिडचिड राहिली, नका लक्ष देऊ, तू लोक काय बोलताय तेव्हा चष्मा काढून घ्यायचा, ब्लर विचार असतो. रागा डिसलाईक करून जाते. नको बाबा नको, बोलून घे, सरळ बोलून घे. काय असेल नाही चालू. आणि माझ्या याच्यात आहे ना आता रिंग लाईट चमकत असेल चष्म्यामध्ये, सो इग्नोर गाईज, कारण की मी लेन्स नाही टाकले. आमचं अगदीच रॅन्डम ठरलेलं जायचं. हा लईच रॅन्डम दिसू राहिलं नाही. बोल. तुझ्या पण चष्मा दिसते. हा ठीक आहे. माय थर्ड दुसऱ्या क्वेश्चनचं पहिल्या क्वेश्चनचं पण उत्तर याचं चुकलंय. मला पर्सेंट होते 94.2% होते 10 स्टँडर्ड. मी तरी जास्त सांगितले रे, इज्जत राखली ती मिळाली, मी जास्त. दुसरा क्वेश्चन माझा होता की व्हॉट इज माय फेवरेट. पॉइंट 2 ने काय फरक पडतो? पॉइंट 2 चा टॉलरन्स आम्ही असं लिहून देतो माहित तुला. बिंग मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुमचे पाळणे बिळणे तुटतात. बसू नको ना बाबा, नको बसू. हा गाईज अजून एक पाळण्यामध्ये ब्रेक डान्स माहिती असेल ना, माहितीच असेल सर्वांना, सॉरी. तर हा ब्रेक डान्स आयुष्यात एका पण कशात काही बसलेला नाही. तो मोठा पाळणा ब्रेक डान्स कशातच बसलेला नाही. उलट डरपोक नवरा आहे ना माझा. आम्ही फिरायला गेलो होतो, रिव्हर राफ्टिंग कशी तरी बळजबरी बसून केलीये, पॅराग्लायडिंग काहीच नाही केलंय. एवढी चांगली गेली तुम्हाला, थंड पाणी होतं एकदम. आम्ही त्याच्यात असं होडी सारखं घालून आले आपण असं एकदम. माझ्या आयुष्यात काहीच नाही. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत जाणार आहे माझी नेक्स्ट ट्रिप, पण तेव्हा मी ब्लॉग करणार आहे याच्याशिवाय, आणि त्याच्यासोबत मी सर्व ऍडव्हेंचर्स करणार आहे. सो यस, दुसरा क्वेश्चन पण याचा चुकला होता. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर पण याचा चुकला होता. माझा फेवरेट कलर आहे ब्लू. द थर्ड क्वेश्चन इज तुझं लाईट कलर घालती, तू दरवेळेस लाईट कलर. माझी आई दरवेळेस हिला जेव्हा साड्या घेते ना तेव्हा ही नावं ठेवती, लाईट कलर पाहिजे, लाईट कलर पाहिजे. आता म्हणती ब्ल्यू कलर. कशी पोरगी आहे यार मला. आईला पण माहिती आहे शुभम. राहू दे ना, पण लाईट कलर तुला सगळे कलर लाईट मध्येच लागतं का नाही? एस्थेटिक लुक असतं काही. मला डार्क कलर नाही आवडत. मी जनरल सांगितलं ना, ओव्हरऑल सांगितलं मी डायरेक्ट. विचारलं तुला एक स्पेसिफिक नाही, डायरेक्ट तुझा एक स्कोपच सांगितला.
थर्ड क्वेश्चन. लेट्स मूव टुवर्ड द थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन विचारू. तू ठरवून घे. अरे दरवेळेस घेऊन जाते मी जाते. अरे यार. थर्ड क्वेश्चन. हा मला काय जास्ती घालायला आवडतं? माझ्याशी वाद नाही, ते अजून पण सेकंड आहे. मला काय जास्ती घालायला विअर करायला आवडतं? ओके. ड्रेस, शॉर्ट कुर्तीज, फुल कुर्ती, साडी, नंतर वन पीस, लॉंग ड्रेसेस, एवढे सलवार. सलवार घालायला आवडते. अरे मला सलवार नाही आवडत. तू तर आईला काय सांगायचं मला सलवार वगैरे घेऊन द्या? नाही, आईला पण माहितीये गाईज, आईला पण माहितीये. तुम्ही आमच्या नाशिकचे बरं, vlog one piece बघितले आवडतो असतील. बस. हा. मग पहिले खरं उत्तर दे ना. अरे म्हणाले मला वाटलं तू बोलशील मग याच्या पुढे आपण सलवारच घेऊन जायचं होईल. सर्वांना माहितीये की मला ड्रेस घालायला आवडतात. बस. मग हे एक नंबरला आहे का अजून पण? मग तुझ्याशी वाद घाल. हे अजून पण 2 नंबरला आहे. अँगर मॅनेजमेंट आहे ना गाईज, कॉर्पोरेट मध्ये राहून आपण शिकलोय नाही का, ते स्किल्स असतात कॉर्पोरेटचे की अँगर मॅनेजमेंट. सो येस, मूव टुवर्ड युअर फोर्थ क्वेश्चन. जे पण तुझं चुकलेलं आहे, 3 चुकलेले आहे. तर चौथा क्वेश्चन असा आहे की मला स्ट्रेट केस आवडतात, कर्ल्स आवडतात? तू असं विचारायला पाहिजे होतं, लॉंग केस आवडतं का शॉर्ट केस आवडतं? तुला तर माहिती मला लॉंग केस आवडतात, माझे लॉंग आहे तर. कर्ल नाहीये आवडतात? long. अरे नाही, आधी ते विरळपणा ते नाही नाही नाही. हो हो, लॉंग केस आहे, दाट केस आहे तुझी. दाट नाहीये, मान्य करते, पण लॉंग तर आहेत ना. कर्ल आवडतात की स्ट्रेट आवडतात? स्ट्रेट. चुकलंय. मला कर्ल आवडतात. माझे केस स्ट्रेट आहे तर मी 500 रुपये देऊन, 1000 रुपये देऊन कर्ल्स करते. काय कुडरडी आहे. इंस्टाग्रामच्या माझ्या पोस्ट अच्छा, बघू हे शकतात ठरवून गाईज. घेतले. मी हा, बघा ऑफिशियली खरंच, हा बघा बघा, खरंच. खरंच बघा बघा. खरंच. मी जे पण लुक केलेले कधीतरी तिने कल केले. 500-1000 रुपये द्यावे लागतात रे, रोज कर्ल्स करू का? इम्पॉर्टंट हे कायम तू कशी राहते. आवडतं माणसाला जसं काय? आवडतं ना तसंच तो कायम राहतो. इनबॉर्न कसं काय कर्ल आणू? करते ते काय दररोज करत जा. चगडे आहे ते काय तू गोल गोल फिरवतील तू ते ते. टेम्पररी कलर आहे, मग केस temporary जळून color. जातील माझे. परमनंट कर्लिंग देतो का पैसे? 10-20 हजार लागतात, देतो? कमवतील तू पण कमवत नाही. मी असे असतात एवढं नवरे. वडिलांनी इंडिपेंडेंट बनवलंय तुला आणि त्यासाठी ब्लॉग मध्ये माझ्याकडून पैसे मागण्यासाठी. काय म्हणाली ते त्या दिवशी ते पाणीपुरीच्या चॅलेंज मधून 2000 जागी 5000 उपडले तिने. खाऊनच्या खाऊन पाणीपुरी खाल्ली, 5000 खाल्ले, बरं 20,000 पाहिजे हातात. पाणीपुरीचे पैसे मी दिले होते. पाणीपुरीचे पैसे मी दिले. किती? पाणीपुरीचा पुडा मी घेऊन आलेलो, फक्त त्या पुड्यांचं ते एक दुसरं पाकिट आहे 40 रुपयाचं ते घेऊन आली फक्त. आणि 30-30 रुपयाचे पाणी एक्स्ट्राचं. मी सांगितलं होतं, मी तर आणलं होतं ऑलरेडी. पण ते पुरलं? मी सांगितलं होतं का पूर्ण चॅलेंज त्या करायला दिवशी. तुला होतं ना. आता मला अशा पद्धतीने लास्ट क्वेश्चन विचारायची इच्छा नाही राहिली. मी थोडंसं परत छान असं थोडंसं रेडी होते, कारण की असंच मेसन अप लुक झालं फसली ना ती. होतं. असंच मेसन अप लुक झालं होतं. सो आता थोडंसं अजून परत छान रेडी होते आणि आम्ही आता जाऊ. आम्ही तिथं फोटोज वगैरे काढले तर आम्ही ते पोस्ट करू. आणि कारण की असं पण ऑलरेडी या ड्रेसवर तिने ऑलरेडी पोस्ट केलेला आहे इंस्टावर. तो 1 नंबरला तो पिन केलेला नाही का तोच आता तोच परत आम्ही पोस्ट करू ना म्हणाली. नाही तो पिन आहे ना शुभम, तो Okay. 1-2 वर्षापूर्वी पोस्ट केलाय, पण मी तो पिन केला. मग तू माझं अकाउंट एवढं स्टॉक कशाला करतो? बायकोचं नाही करणार, कोणाचं करणार, दुसऱ्याचं करू का? नाही. हा ठीक आहे. तर मी ऑलरेडी पिन केलाय तो फोटो, पण मला हा ड्रेस परत घालायचा होता. सो मी घातला, मला थोडस छान रेडी होते. आता ठीक आहे, फोटोज काढले तरी पोस्ट रेडी व्हायचे तिला अजून काहीच नाही झाली शुभम. मी Okay. लिटरली गाईज खरंच बोलते, शटडाऊन केलंय आणि आता जातोय. सो येस गाईज, आणि आज ब्लॉग माझा नवरा एंड करणार आहे, करून दाखव. फक्त मजाक सोडून पण याला काही येतं असेल का? ब्लॉग एंड करता येतो का? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय. केलं चल. येस गाईज, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. बाय.